नमस्कार महाराष्ट्रकर, मी रोहन सराफ R7 रिअल कडनं आज आलेलो आहे चरोली पुणे PCMC मध्ये. तुमच्यासाठी घेऊन आलोय गेटेड कम्युनिटी आणि सगळ्यात मोठी टाउनशिप चरोली मधली. इथं तुम्हाला ऑप्शन्स मध्ये भेटतात 3 बेडरूम 4 बेडरूम डुप्लेक्सेस, ते पण नियरिंग पोझिशन मध्ये. माझ्या पाठीमागे पाहताय तुम्ही, ही बिल्डिंग तुम्हाला रेडी दिसतीये. पोझिशन टप्प्याने होतंय. कमर्शियल्स पण आता ओपन होतील. ऑलरेडी शॉप्स वगैरे बुक झालेले आहेत. तुम्हाला या सिटीमध्ये सगळ्या सुविधा भेटतात. इथं यांचं एम्युनिटीज एरिया आहे. समोर एक बिल्डिंग पाहताय तुम्ही, ती तुम्हाला नियरिंग पोझिशन मध्ये भेटेल. आपला हा जो रोड आहे हा कम्प्लिटली सिटीचा रोड आहे. पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर इथं आलेलं आहे. मोठी गेटेड कम्युनिटी आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक नवीन लॉन्च पण येणार आहे फ्युचरमध्ये. अजून जर तुम्हाला पाहिजे, आपला मेन जो दाभाडे चौक आहे तिथं पण यांचा एक लॉन्च येतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला वाईड ऑप्शन्स भेटतात. आतमध्ये आपण एम्युनिटीज पण बघू. त्याच्यानंतर आपल्याकडे सॅम्पल फ्लॅट आहेत. इथं 3 आणि 4 बेडरूमचे प्रशस्त कार्पेट आहेत, ते पण नियरिंग पोझिशन मध्ये. कारण की काय होतं की आपल्याला नियरिंग पोझिशन मध्ये खूप कमी प्रोजेक्ट असतात. रेडी मध्ये इव्हन आपण म्हणू शकतो, ज्याच्यासाठी आपल्याला वेट करायला लागतो 3 वर्ष 4 वर्ष. तर हे ऑप्शन आपल्यासाठी आहे. इन्व्हेस्टमेंट पण कमी असेल, प्लस आपला जो ROI रेंटल ते पण खूप चांगले जाईल इथं. आणि राहण्यासाठी तर अतिउत्तम आहे, कारण की हे सेंटर लोकेशन आहे. आम्ही लोकेशनच्या विषयी पण एक व्हिडिओ बनवलाय चरोलीवर, की इथं काय काय जवळ आहे, आपण काय काय कनेक्ट करू शकता, लिंक पण देणार आहे. आणि आता चला, या सिटीचा जो प्रोजेक्ट आहे, ह्यांचे सॅम्पल फ्लॅट्स, ह्यांचं मॉडेल आणि अमेनिटीज वगैरे आपल्याला काय भेटतील, हे सगळं काय आज आपण कव्हर करणार आहे. मॉडेलची ग्लिम्स पाहू आपण इथं, आणि जेव्हा आपण व्हिजिट करताल तर पूर्ण मॉडेल पण पाहू आणि बाकीचे सॅम्पल्स पण आपण इथं आपण पाहणार आहोत. 3 बेडरूम अपार्टमेंट इथला, जो की खूप स्पेशियस आहे. या जसं आपण आतमध्ये एंटर करता, ही आपली लॉबी स्पेस आहे. हे त्यांनी छानसा वापर केलाय. सिटिंग एरिया, शू रॅक साठी आपण वापरू शकता, किंवा पेंटिंग. त्याच्यानंतर पुढे येतो आपण, तर हॉल बघा किती सुंदर डिवायडेड केलेला स्क्वेअरिश शेप मध्ये. त्याला बाल्कनी पण दिलेली आहे. त्याच्यावरती तुम्हाला टफन ग्लासेस, अल्युमिनियम रेलिंग रॉड आहे, आणि हे कवर्ड असणार आहे जसं आपण वरती पाहताय. सॉकेट्स पण आहेत बाल्कनीमध्ये, तुमचे चार्जिंग पॉईंट वगैरे. डायनिंग एरिया सेपरेट आहे. किचन खूपच सुंदर आहे आणि खूप मोठं आहे. ऑलमोस्ट 13 बाय 8चं किचन आहे. खूपच प्रशस्त किचन दिलेलं आहे यांनी. त्याच्यानंतर मी पॅसेज मध्ये येतो. पुढं आपल्या राईट हँड साईडला आपलं हँड वॉश बेसिन दिलेलं आहे, काउंटर टॉप म्हणतात त्याला. हे ते कॉमन वॉशरूम आपलं. राईट साईडला अगेन आपलं किड्स बेडरूम येईल सगळ्यात पहिलं. आपण आता एंटर करू आपल्या मास्टर मध्ये. पहिल्या मास्टर मध्ये आपण पाहताय वॉशरूम, त्याच्यानंतर ही मास्टर बेडरूम आपली. स्ट्रेट मी जातो आतमध्ये सेकंड मास्टर बेडरूम साठी. तर खूपच प्रशस्त मास्टर बेडरूम आहे. खूप सारी जागा आहे याच्यामध्ये, स्पेस, आणि फुल साईज विंडोज आहेत. हे खालनं लॉक असतील, वरनं आपण हे मूव्ह करू शकता. असा व्ह्यू आपल्याला भेटेल. व्हेंटिलेशन, सनलाईट काही प्रॉब्लेम नाही येणार. फ्लॅट्स पण आपले 3 साइड ओपन्स असतील पूर्ण. सिलिंग हाईट आपण चेक करू शकता, खूप चांगली दिलेली आहे. वॉर्डरोब स्पेस बघा आपण किती मोठा आहे. आणि आपले वॉशरूम्स बघा, आपण ज्या काही फिटिंग्स असतील प्रीमियम फिटिंग्स सगळ्यात काही वापरलेल्या आहेत इथं. ह्याच्यामध्ये तुम्हाला टायलिंग तुमची जी दिसतीये तीच भेटणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला डोर्सला जी फ्रेम येते ह्या साईडला, तर ती आपली मार्बल्स कटिंगची फ्रेम असेल, ब्लॅक ग्रेनाइटची आपल्याला येणार आहे ह्याच्यामध्ये. 4 बेडरूम अपार्टमेंट. आता आपण शो फ्लॅट कव्हर करणार आहे. या आतमध्ये डिजिटल लॉक दिलेलं आहे. डोर असंच असेल. फॉयर स्पेस या लॉबी स्पेस आपण याला म्हणतो, खूप मोठा दिलेला आहे यांनी. आणि जसं आपण एंटर करता आतमध्ये, माझ्या डावीकडे यांचा डायनिंग स्पेस असेल. राईट साईडला अगेन आपलं किचन अँड ड्राय टेरेस. त्याच्या पुढे येतं आपण लिव्हिंग रूमची स्पेस. आपली एकदम प्रायव्हसी दिलेली आहे. आपण बघता एकदम स्क्वेअरिश प्रायव्हसी दिलेली आहे ना. आपलं किचन पण एवढं विजिबल नाही ओपन. आणि ह्या साईडला असेल आपली कवर्ड बाल्कनी, जी की अल्युमिनियम रेलिंग मध्ये टफन ग्लास मध्ये असेल. हे 10 mm चे ग्लासेस असतील थिकवाले, ते दिलेले आहेत. वरनं कव्हर असेल पूर्ण. जसं आपण पुढे येतो, तुम्ही तुमचं जर किचन पाहताय तर ह्याला आपण एक ब्रेकफास्ट टेबल आयलंड किचन पण यूज करू शकतो. हे वरचे कॅबिनेट्स आहेत, खालचे कॅबिनेट्स, ड्राय टेरेस स्पेस असा आहे. तिथं तुमचा एक्झॉस्ट पॉइंट आहे. तुम्हाला प्युरिफायर पॉइंट पण दिलेला आहे, आपला ॲक्वागार्ड पॉइंट आपण त्याला म्हणतो. ते ऑप्शन्स पण आपल्याला इथं अवेलेबल आहेत. सगळ्या काही गोष्टींनी प्रीमियम यूज केलेल्या आहेत. आणि इथं तुम्हाला मार्बल हे पण दिसते. टायलिंग मध्ये तुम्ही बघता, लिव्हिंग रूम मध्ये तुम्हाला मार्बल टायलिंग दिलेलं आहे त्यांनी.
पुढे आपण जसं येतो, माझ्या डावीकडे तुमची पहिली बेडरूम येते, जे की किड्स बेडरूम आपण म्हणू शकता. सेकंड बेडरूम येते आपली इथं. ही पण एक किड्स बेडरूम म्हणून त्यांनी डेकोरेट केलेली, मेजर लेवलला 2 बेड्स दाखवलेत आणि फुल साईज विंडोज आहेत विथ अटॅच वॉशरूम. इकडे जर आपण बघता, हे बघा, या फुल साईज विंडो असतील, खालनं लॉक असतील, वरनं ओपन होतात, स्लाइड होतात. प्रत्येक विंडो बरोबर आपल्याला मस्किटो नेट पण येईल याच्यामध्ये. खूप चांगले व्ह्यू असतील, कारण की फ्लॅट्स आपले 4 साइड ओपन फ्लॅट्स आहेत, 4 बेडरूम. इथं यांनी स्टडी टेबल वगैरे दाखवलं आपल्याला, किती स्पेशियस एक किड्स बेडरूम आपल्या दोन्ही मुलांसाठी सफिशियंट आहे. आता जर आपण पुढे आलो पॅसेज मध्ये पुन्हा एकदा, तर सगळ्यात बेस्ट बेडरूम जी असेल ती ही असेल. मी तुम्हाला दाखवतो, त्याच्या पहिले ही एकदा चेकआउट करू आपण. ह्या बेडरूम मध्ये तुम्हाला अटॅच वॉशरूम भेटेल आणि तुमचा हा समोर वॉर्डरोब स्पेस आणि फुल लेंथ विंडो. सो व्हेंटिलेशन, लाईट हे कुठंच आपलं स्टॉप नाही होणार, कारण की त्यांनी स्ट्रक्चर जे आहे आपलं फ्लॅटच्या आतमधलं या बाहेरचं बिल्डिंगचं पण, सो त्यांनी त्या हिशोबाने डिझाईन केलं की 4 कॉर्नर्स तुम्हाला नेहमी ओपन राहतील. आपण जसं बाहेर येतो, आता ही बेडरूम एंटर करण्याच्या पहिले कॉमन वॉशरूम पण बघून घेऊ आपण. सेंटर टॉप पण दिलाय त्यांनी, हँडवॉश साठी युजफुल आहे. सो छोट्या छोट्या गोष्टी चांगल्या युज केल्यात. आता ही जी बेडरूम आहे ही 11 बाय 13.5 आहे. या बेडरूम मध्ये काहीतरी आपल्यासाठी खास असणार आहे, ते मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रशस्त भेटेल वॉक इन वॉर्डरोब, जो की ऑलमोस्ट 8 बाय 8चा आहे विथ अटॅच वॉशरूम. तो वॉशरूम पण आपण बघता 7 बाय 7 बाय 5चा आहे. सो सेम फिटिंग, सेम थिंग्स, सगळं आपल्याला इथं सेम भेटेल जे आपण आता पाहता इथं. आपण बाहेर येऊया. आपल्याला पाहिजे आपण इंटिरियर खूप चांगलं करू शकता याच्यामध्ये. आपल्याला अजून मोठा किंग साइज बेड हवाय तर तो पण आपल्याला इथं इझिली डिझाईन करता येईल, कारण की स्पेस तुम्ही दोन्हीकडे पहा किती मोठा स्पेस आहे. पोझिशन मध्ये 3 बेडरूम हवाय किंवा 4 बेडरूम तर कॉल करा खाली दिलेल्या नंबरवर आजच. ह्याच्यामध्ये काही स्पेशल ऑफर्स आहेत R7 रिएलिटर्स कडनं, डेव्हलपर कडनं तर आपल्याला चांगली प्राइस तर भेटेलच, आमच्याकडनं पण काहीतरी बेस्ट टू बेस्ट आपल्यासाठी असेल. तर लवकर मला कॉल करा आणि संधी घालू नका. हा असा प्रोजेक्ट आहे, मी माझ्या फॅमिलीला पण रेकमेंड करेल. जर मला घ्यायचं असतं तर मी हाच प्रोजेक्ट घेतला असता माझ्या फॅमिलीसाठी, कारण की गेटेड कम्युनिटी आहे, चारी बाजूला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर पसरलंय. आपण ह्या लोकेशनला कुठनं पण ऍक्सेस करू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता सिटीमध्ये आल्यानंतर आपल्याला पाणी असेल, लाईट असेल, या आपलं रोड्स या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सगळं काही रेडी आहे, कारण की जी प्रॉपर्टी आहे ऑलमोस्ट पोझिशन होतंय आणि काही रेडी पोझिशन्स मध्ये आहेत. आणि ह्यांच्याकडे एक नवीन लॉन्च पण येणार आहे. आणि ह्यांचे जे अपार्टमेंट आहेत, अजून दुसरा एक जो प्रोजेक्ट आहे तो तर मेन आपल्या दाभाडे चौकामध्ये आहे, जिथनं आपल्याला एक्सेसिबिलिटी काही सांगायची गरज नाहीये किती चांगली आहे. सो माझ्या फॅमिलीला पण मी हाच प्रोजेक्ट रेकमेंड करेल. म्हणून आपल्याला इथं 3 बेडरूम 4 बेडरूम या डुप्लेक्सेस अर्ली पोझिशन्स मध्ये आहेत. आपल्याला जर वाटतंय की आता एवढे पैसे आपल्याला टाकायचे नाहीत, लगेचच इन्व्हेस्टमेंट नाही करायची, आपल्याला थोडंसं हळू जायचंय, टप्प्याटप्प्याने पैसे द्यायचे, तर आपण इथं जे लॉन्च मध्ये आता येणार आहे त्यांच्याकडे कार्पेट 2 बेडरूम 3 बेडरूम किंवा 4 आणि यांच्याकडे 6 बेडरूम पण येणार आहेत. मीन्स बेसिकली दॅट इज व्हेरी युनिक. आणि ह्या प्रोजेक्टचा एवढा एक चांगला पॉईंट आहे की अम्युनिटीज खूप प्रशस्त आहे. 40 सीटर तुम्हाला थिएटर देतात आहे आपल्या प्रोजेक्टमध्ये. सो इट इज ऑसम. म्हणजे पुण्यामध्ये पण आपण बघताल ना, खूप कमी डेव्हलपर आहेत जे देतात. सो वी कॅन टेक नेम ऑफ लोधा, पंचशील या असे डेव्हलपर्स देतात. तर ह्या अम्युनिटीज आपण चरोली सारख्या लोकेशन मध्ये एक्सपिरियन्स करू शकतो. जे आता आयटी क्राऊड आहे त्यांना काहीतरी अपग्रेडेड पाहिजे, त्यांना आता एक इन्व्हेस्टमेंट म्हणून जे ऑप्शन असतं, जे आपल्याला 1 CR प्लस डुप्लेक्स या मोठा कार्पेट येत नाही, सो हे त्या लोकांना आहे की आज तुम्ही ह्या प्राइस मध्ये घेताल, उद्या डेफिनेटली इज गोइंग टू बी 1.50 और 2 CR जी आपली प्राइस असेल टुवर्ड्स लाईक बानेर, बालेवाडी और वेस्टर्न बेल्ट आपण म्हणू शकता. सो ही प्राइसिंग जी आपली आहे ती खूप कमी आहे आणि ती प्राइसिंग जी तिकडची आहे ती यायला इथं वेळ नाही लागणार आहे. सो लवकर करा, तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर मला कॉल करा, माझ्या संगती संपर्क साधा. हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी A1 असेल ह्याची गॅरंटी मी देतो, कारण की ह्यांच्याकडे 52 लाखापासून 2 बेडरूमची सुरुवात होती. 3 बेडरूम पण आपल्याला अगदी 73 लाख पासून आहे. 4 बेडरूमचं ऑप्शन आहे ते फक्त 95 लाख पासून सुरू होतं. तर हे असे एकदम व्हेरियस ऑप्शन्स आहेत अकॉर्डिंग टू युअर पेमेंट प्लॅन. आपली जर लोन एलिजिबिलिटी नसेल या त्याच्यानंतर जर आपल्याला वाटते की काही कॉम्प्लिकेशन्स वगैरे येतात, ते आपल्याला आपण कन्फ्यूज आहात, खूप सारे ऑप्शन्स बघतात ते मार्केटमध्ये, कळत नाही की कोणची प्रॉपर्टी घ्यायची, तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. दो सर्व्हिसेस आर फ्री ऑफ कॉस्ट. आपल्याला जर पिकअप ड्रॉप हवा आहे पुढे
तर त्याच्यासाठी पण आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि नक्की आम्ही तुम्हाला हेल्प करू तुमच्या स्वप्नाचं घर घेण्यासाठी. R7 रिअल कडनं जेव्हा तुम्ही जाता तर तुमच्यासाठी काही बेस्ट ऑफर्स पण येतात, तुमच्यासाठी काही वाउचर रिवॉर्ड्स पण वेट करतात. तर ह्याची संधी तुम्ही मिस नका करू. आणि पुढे येणाऱ्या महिन्यामध्ये जसं आता आपली इयर एंड संपतीये आणि आपण एप्रिलमध्ये जातोय तर रेडी रेकनर रेट्स पण वाढणार आहे. सो ही संधी जी असेल ती परत नाही येणार आहे. आता इथं अजून एक मुद्दा आहे जो की इम्पॉर्टंट आहे. जो आपला लॉन्च येतोय त्याच्यामध्ये पण आपण एक 51,000चं EOI घेऊ शकता, दॅट इज टोकन. सो एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जर आपण घेतलं इथं तर आपण आपला फ्लॅट प्री बुक पण करू शकता. सो हे एक चांगलं ऑप्शन आपल्याला. आणि जर आपल्याला पाहिजे की आपल्याला लवकर शिफ्ट करायचंय, मला समथिंग रेडी मध्ये पाहिजे, मोठं युनिट पाहिजे माझ्या फॅमिलीसाठी, सो ती पण संधी इथं अवेलेबल आहे. सो हा बेस्ट प्रोजेक्ट असेल अकॉर्डिंग टू मी, आणि माझ्या फॅमिलीला पण मी हा सजेस्ट करणार आहे. सो कीप इन टच, कॉल करा खाली नंबरवर. जय हिंद, जय महाराष्ट्र.